पुढील मॅच आपण पाहणार आहोत। दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जय संतोष माता ऋतू स्पोर्ट्स अनगाव च्या विरोधात पप्पू इलन नांदेड टीम। पप्पू इलन नांदेड टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय जय संतोष माता ऋतू स्पोर्ट्स अनगाव टीमला। सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। सलामीचे बॅटर्स आपण पाहतो जयेश आणि योगेश, ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अभिषेक, पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर। दुपारचं सत्र आपण पाहतोय। दुपारच्या सत्रातील सत्र आपण पाहतोय। दुपारच्या सत्रातील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, त्या लढतीला इथून मात्र सुरुवात होत असताना पंचांचा इशारा आलाय। सामन्याला होती सुरुवात। गोलंदाज अभिषेक करेल पहिल्या षटकाची सुरुवात। समोर असेल जयेश, पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं, परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये। पहिली धाव फलकावर जोडत असताना जयेशला आपण पाहतोय। स्वतःच अकाउंट ओपन करत असताना जयेश, यावेळेस योगेशला आपण पाहतो स्ट्राइक एंडला अभिषेकच्या विरोधात। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला टर्न करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडली आहे। त्यानंतर मात्र फलंदाजाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, सक्सेस राहिलेत। दोन धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना योगेशला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या 2च्या बढतीने पुढे जात असताना 3 या अंकावर जाऊन पोहोचली गेले। गोलंदाज अभिषेक चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीत। मागील चेंडूवर मिसफील्ड झाली। यावेळेस फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। धावसंख्या 1च्या बढतीने पुढे जात असताना आपण पाहतोय 4 या अंकावर जाऊन पोहोचले गेले। 4 धावा फलकावर आहेत। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। ज्या पद्धतीने पाहिलं आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले गेले, चांगले स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतात। क्रिकेटच्या बेसिकवर तुम्ही जर फलंदाजी केली तर तुम्ही धावा जमा करू शकतायत। तेच प्रयत्न ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा। जयेशला यावेळेस तो चेंडू समजला नाहीये। बाकीचं काम केलं शिवाजीनं एस्टेनच्या मागे। निर्धाच्या स्वरूपात या चेंडूची हाताळी होत असताना एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 4 धावा फलकावर। गोलंदाज अभिषेक चांगली गोलंदाजी करतोय। यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू खाली, चांगला झेल तिथं मात्र कंप्लीट करत असताना क्षेत्ररक्षक पहिला धक्का लागतोय। जयेशला माघारी परतवलं गेलंय तंबूच्या आश्रयाला।
न्यू बॅटर आपण पाहतो केबल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हे दोन्ही बॅटरला मात्र इथून भागीदारी तयार करावी लागेल, निर्माण करावी लागेल, तेव्हाच मात्र धावांचा उच्चांक गाठता येईल. त्याकरिता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परिश्रम कष्ट हे करावे लागतील, तेव्हाच मात्र हे साध्य करू शकाल. अभिषेकच्या विरोधात तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. एकंदरीत या षटकातील 5 चेंडूंचा इथे मात्र खेळ संपन्न झालाय. 4 धावा फलकावर आहेत. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे याची उद्घोषणा केली जाते, म्हणजेच वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धाव संख्या 5. धाव संख्या आपण पाहतो 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. जयेश हा माघारी परतला गेलाय. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पण दूर राहिले बॅटर आणि निर्धाव चेंडून पहिल्या षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 5. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव टीम आपण पाहतोय पप्पू 11 नांदेडने टीमच्या समोर. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. जे प्रेक्षक उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून टेलिकास्टवर आपण या स्पर्धेचा आनंद घेत असतात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय बिग बॅश देपोली 20-25चा हा महासंग्राम. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये चालले असला हा सामना आपण पाहतोय. जय संतोष माता ऋतू स्पोर्ट्स अनगाव त्यांच्या विरोधात पप्पू 11 नांदेडने. खूप चांगली बॉलिंग राहिली पहिल्या ओव्हरमध्ये. 5 धावा खर्च करत असताना एक विकेट मिळवली. जयेश पाटील याला माघारी परतवलं गेलं. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय ऋषीला आणलं गेले. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून झाली होती. तर मात्र समोर बॅटर असेल योगेशच्या विरोधात कशा पद्धतीची लाईन लेंथ हाताळली जाईल. यावेळेस फुल टॉस होता. ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची एज घेऊन शरीरावर चेंडू आदळला गेला. त्यानंतर चोरटी धाव ते मात्र कंप्लीट करत असताना योगेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धाव संख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 6 या अंक जोडले गेलेत स्कोरबोर्डवर. यावेळेस सेकंडला आपण पाहतोय केबल. ऋषी गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पायावर बदललाय. जोरदार अपील पाहायला मिळते. यावेळेस काय घडलंय? कॉलिंग चुकीची. त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात केबलला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2 जाईल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन झालं रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय संतोष उर्फ टायगर. नॉन स्ट्राइक एंडला असेल. समोर असेल योगेश. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना बॅटरला आपण पाहतोय 1 धावेकरिता. धाव संख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 7 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. सेकंडला यावेळेस आपण पाहतोय संतोष उर्फ टायगर. यावेळेस लिडिंग एज आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अनिकेत शेलार चेंडू खाली. कोणतीही चुकी नाही आणि विकेटचं होईल इथे मात्र पतन.
न्यू बॅटर आपण पाहतोय गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपण ऋषीला पाहतोय. आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्यात, त्यामध्ये एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक जेलबादच्या स्वरूपात विकेट मिळवली गेली. यावेळी चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना गणेशला आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 9 अंकावर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, कुठली धाव या चेंडूवर नाहीये. म्हणजेच 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत 9. 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जय संतोष माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव टीम. परिस्थिती खूप बिकट आहे, परंतु परिस्थितीतून वाट काढावी लागेल. अंतिम षटकामध्ये धाबा जोडाव्या लागतील. 3 षटकांचा सामना म्हटला तर 30 पेक्षा जास्त धाबा एक फायटिंग टोटल मानलं जाते, परंतु त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल या टीमला. सेकंडला आपण पाहतो योगेश दमकम आहे या बॅटरकडे आणि अंतिम षटकामध्ये मोठे पटकन येणे गरजेचं असेल या टीम करिता. गरज आहे त्याची पूर्तता करावी लागेल या बॅटरला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो अंतिम षटकाकरिता दर्शन आणलं गेलंय. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय, चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. हा येईल योगेशचा धमाका ब्लास्ट, षटकार 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहरलेली होती 6 धावेची आणि पहिल्याच बॉलवर दर्शन या गोलंदाजाला मात्र दर्शन घडवलं गेलंय 6 धावेचं. 6 धाब्यांनी धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावर. सुरुवात चांगली झाली बॅटिंग साईडने म्हणून पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमी धावा आल्यात. या पहिल्या चेंडूवर 6 आल्यात. यावेळेस बॅटची एज आवाज आलाय. च्या पद्धतीने पाहिलं तर फलंदाज माघारी परततोय. विकेटचं पतन होत असताना कमबॅक करत असताना गोलंदाज क्रिकेट विश्वात आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीनं वार पलटवार होत असताना पहिल्याच बॉलवर 6 आल्या आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट साजरं करत असताना दर्शनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतो महेश. महेश हा न्यू बॅटर सेकंडला असेल. अंतिम 4 चेंडू असतील. या 4 चेंडूवर अजून 1-2 मोठे फटके 20-25 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक लढण्यापुरता स्कोर पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 16. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. निर्धावनं या चेंडूची समाप्ती केली. धावसंख्या 16 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. शांत खेळ या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
एक मोठा फटका जरूर आलाय तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला, त्यानंतर मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजानं. यावेळी बॅट चेंज आहे, शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट धोक्याचं ठरलं असतं परंतु बॅकअप नव्हतं आणि चांगली योग्यता दाखवली त्या क्षेत्ररक्षकाने. ज्या पद्धतीनं थ्रो केला असतं तर अजून एक अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च झाली असती. हे करणं खूप गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, पंचांचा काय इशारा आहे तो पाहावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या अतिरिक्त स्वरूपामध्ये जाऊन पोहोचली गेली 18 या अंकावर. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. पुढील दोन टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये. दोन धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 20 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या सत्राचा पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये जय संतोष माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव टीमने बनवल्यात 20 आणि कराव्या लागतील विजयाकरिता पप्पू 11 नांदेड टीमला 21. तर आपण पुढील लढत पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आई गावदेवी साक्रोली विपक्षात आरसीसी पहारे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता लगेच या. आई गावदेवी साक्रोली टीमचा कॅप्टन आणि आरसीसी पहारे आमचे सहकारी समालोचक जोडले जातील. व्हॉइस ऑफ झिडके रोहनजी पाटील टॉस बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा बिग बॅश देपोली 2025. चला टॉस साठी यायचंय. आई गावदेवी साखरोली टीमचा कॅप्टन आणि आरसीसी पहारे टीमचा कॅप्टन आकाश पाटील. आई गावदेवी साखरोली टीमचा कॅप्टन जोडला गेलाय आणि आरसीसी पहारे टीमचा सुद्धा कॅप्टन जोडला गेलाय. मी सुनीलजी पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जा. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आज डॅशिंग लुक मध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत टॉस बॉक्स मध्ये. ओर टू टॉस बॉक्स. एका बाजूला आहे भूमिक स्पोर्ट्स आणि एका बाजूला आहे देपोली बिग बॅश धमाका. धन्यवाद सुनील पाटील. बिग बॅश असा कॉल आणि भूमिक स्पोर्ट्स आलेला आहे. आरसीसी पहारे
संघ नाणेफेक जिंकले. धन्यवाद सुनील पाटील. पहारे संघ दुपारचं सत्र आहे आणि थोडासा नियमानुसार थोडा सामना आपला उशिराने आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय स्वीकारलाय? बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रामुख्यानं कारण कोणतं आणि कोणाकडून अपेक्षा आहेत की जे चांगली गोलंदाजी करतील? अथर्व, अनिकेत आणि करण यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत मला का ते चांगली बॉलिंग करतील. RCC पहारे संघ जर आपण पाहिलं तर रायझिंग क्रिकेट क्लब असं एक नाव आपण पाहतोय. निश्चितच त्याच पद्धतीने खेळ पाहायला मिळेल. हो 100%. मी बोलतोय साक्रोली संघाचे संघनायक आकाश. नाणेफेक महत्वाची होती. नाणेफेक जिंकली असती तरी मी बॅटिंगच घेणार होतो. अपेक्षेप्रमाणे फलंदाजी मिळालेली आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत? जगदीश, रोहित, तुषार, मी स्वतः. साक्रोली संघ बॅक इन टू फॉर्म पाहायला मिळेल. हा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊया आपण नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे. नाणेफेक जिंकून प्रथमतः निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा RCC पहारे संघाने. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पायाला स्पर्श करत चेंडू निघून गेलाय शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. एका धावे करता अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. 2 या अंकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरेखरित्या खेळ सुरू आहे. बिग वॉर, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पप्पू 11 नांदेडने आणि जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या दोन संघादरम्यान. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अनिकेत शिलार याला माघारी परतवलं जाईल. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. संतोष उर्फ टायगर सुरेखरित्या गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे 2 धावा. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय 21 या धावसंख्येचा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. धावसंख्या आहे 2 या अंकावरती आपण पाहतोय. लक्ष्याचा पाठलाग करायचा 21 धावांचा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि इथून मात्र माघारी परतवलं गेलंय. फलंदाज अजय बॅक टू दी डगआउट. भोपळाही न फोडता डगआउटच्या आश्रयाला पाठवलंय अजय याला. अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि जर अगदीच आपण पाहिलं तर महत्वपूर्ण गोष्ट इथून मात्र आता डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. पप्पू 11 नांदेड संघाला. नवीन फलंदाज ऋषी फलंदाजी करता आलाय आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर आता मात्र ज्या 2 धावा आहेत तिथून मात्र धावफलक पुढे न्यावं लागेल. गोलंदाज संतोष उर्फ टायगर मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार रीतीने इथून मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच जी गोलंदाजीची मुभा आहे त्याच पद्धतीने इथून मात्र साकारणं ते काम इथून मात्र संतोष यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हणूनच या मॅचचा मी उल्लेख केला होता. बिग वॉर, एक मोठे युद्ध आपल्याला जरूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमधून आणि तेच युद्ध घडताना आपण पाहतोय. इथून मात्र फलंदाजीचं कंबरड काहीसं मोडलंय
असंच म्हणावं लागेल पहिल्या षटकामध्ये. आणि इथून मात्र दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय संतोष उर्फ टायगर यांची. जुनी तलवार पण तीच धार, सुनील पाटील यांच्या शब्दांमध्ये बोलायचं झालं तर संतोष यांच्याकरिता आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती आपल्याला धावफलक पाहतोय आपण. 2 अंकावरती धावफलक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फुलरलेनचा चेंडू अपेक्षितरित्या इथून मात्र संपर्क झाला नाही. बॅटचा योग्य एलिमिनेशन न मिळाल्या कारणास्तव नशिबाचा चौकार इथून मात्र जोडला गेलाय आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. हे फलकावरती 6 या अंकावर. तर अशा रीतीने एकूण एकंदर चांगली धावसंख्या उभारली आणि नशिबाचा चौकार सुद्धा पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. अजूनही 15 धावांची अत्यावश्यकता आहे. संतोष टायगर यांची पुढचा चेंडू इथून मात्र जर आपण पाहिलं तर गोलंदाज संतोष चेंडू खाली आणि विकेट प्राप्त केली क्रमांक 3 ची आणि डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. फलंदाज बाद होईल ऋषी. बॅक टू द डगआउट. शेलार याला मैदानाच्या आतमध्ये यावंच लागलं, पर्याय नाही, करावं तरी काय. सामन्याचं चित्र जर आपण पाहिलं तर एकूण एकंदर स्थिती जर आपण पाहिली तर धावा आहेत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 6 आणि जिंकण्याकरता 12 चेंडू चा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल. गणेश आपल्याला पाहायला मिळेल. जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या मॅच मधील विजेता संघ दिवांश 11 रामवाडी या संघाशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील सामना आपण पाहणार आहात आई गावदेवी साकरोली आणि त्यांच्या विपक्षात आरसीसी पहारे रायझिंग क्रिकेट क्लब पहारे या नावाने खेळणारा संघ आरसीसी पहारे संघ आपण पाहतोय. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पेठ गावचा संघ तो म्हणजे आरसीसी पेठ हा संघ हा आपण ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये पाहतोय. क्या बात आहे. ग्रामीण क्रिकेट आणि प्रीमियर लीगचं क्रिकेट हे मात्र खूप जोरदार पद्धतीने बहरात आलंय आणि त्याच स्थितीमधून जर आपण पाहिलं तर अगदीच क्रिकेटला आता मात्र खऱ्या अर्थानं म्हणावं लागतंय की सुगीचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 15 या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. फलंदाज आपण पाहतोय एका बाजूला जतीन आणि एका बाजूला अभिषेक. ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि दारोमदार आहे या जोडीवरती. गोलंदाज तयार. इथून मात्र स्वतःलाच फलंदाजाने काहीच प्रश्न करण्यास पण उत्तर न देण्यास भाग पाडलं. कारण की शफलग्रस्त होऊन जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा मात्र ती फलंदाजी करताना त्याच्या समोर एक आव्हान असतं ते म्हणजे चेंडूला बॅटवर घेण्याचं. पण त्या स्थितीमधून इथून मात्र फलंदाजी योग्य रीतीने पाहायला मिळाली नाही. कदाचित खेळाडू थोडासा जायबंदी जरूर झाला असावा पण दुखापत गंभीर नसावी हीच आमची अपेक्षा. एकूण एकंदर जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 15 धावांची जी स्थिती होती ती आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टरचा फटका आपण पाहतोय. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. प्रोटेक्शन सुरेखरित्या दिलं गेलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावफलक इथून मात्र वधारेल. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती एकूण एकंदर 7 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि निश्चितच विचार जर आपण केला तर 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे.
गोलंदाज तयार. 10 चेंडू 14 धावांची गरज. मॅच जर आपण पाहिली तर अगदीच रोमहर्षक पद्धतीने वळण आणि वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून मात्र पंच बोट आकाशात वर करतायत, याचाच अर्थ माघारी पाठवलंय फलंदाज अभिषेक शेलार याला. बॅक टू डगआउट, विकेटचं पतन. नवीन फलंदाज आकाश फलंदाजी करता आलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अभिषेक शेलार बाद झाल्यानंतर आता मात्र स्थिती आहे 9 चेंडू आणि 14 धावांची. लोखंडाचे चणे चावायला दिलेत पप्पू 11 नांदेडने संघाला, आणि ते चणे मात्र चावणं हे त्याहूनही सोपी गोष्ट नसणार आहे. सन्मान्य प्रेमनाथ पाटील यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती यावं, असं नसतं व्हावं. यावेळेस मात्र फटका तर चांगला सजवला जातोय. निघून चाललाय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जितेंद्र यांच्या माध्यमातून. फेकी अचूक फेकी, नशिबाची साथ, प्रयत्नांना नशिबाची साथ. 1% विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच म्हटलं जातं की प्रयत्नांना नशिबाची साथ असावीच लागते, आणि तीच साथ इथून मात्र आपण पाहतोय संतोषी माता, जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाला लाभलेली आहे. फलंदाज बाद झालाय. आपण पाहतोय नवीन फलंदाज फलंदाजी करता आलाय. फलंदाज रितेश, कॅप्टन कुल रितेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नितेश याला. सामन्याची स्थिती जर आपण पाहिली तर 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. रिमेनिंग 8 बॉल्स अँड 13 रन्स टू विन. नवीन फलंदाज नितेश मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक वेळा कर्णधाराची भूमिका त्यांनी मात्र योग्य रीतीने बजावलेली आहे. दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. व्हॉट मॅच, क्लोज फोटो फिनिश मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथून मात्र पदलालित्यामध्ये चूक. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याची स्थिती, सामन्याची अवस्था नाजूक स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांकरता अजूनही दोलांमय स्थितीमध्ये आहे सामना. 8 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. जीवाची आकांक्षा. वॉड कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. नवीन फलंदाज सनी फलंदाजी करता आलाय. आणि फलंदाज नितेश याचा आपण विचार केला तर नॉट स्ट्राइक एंड वरती आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. व्हॉट मॅच. सामना इथून मात्र क्लोज फोटो फिनिश पद्धतीने. जितेंद्र गोणे यांनी मागच्या चेंडूवरती झेल घेतला आणि आता मात्र वाईटचं स्वरूप आपण पाहतोय. जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण.
या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा हे समीकरण येत आहे. मैदानाचा 7-12 कोणाच्या नावे आहे आम्हाला माहित नाही, पण या मॅचचा 7-12चं उत्तर जे आहे हे निश्चितच उर्वरित 7 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पुढचा चेंडू यावेळेस मात्र योग्य एलिमिनेशन नाही. निघून चालला चेंडू लॉंगच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नितेश प्रयत्न करतो दुसरी धाव घेण्याचा आणि यशस्वी सुद्धा होईल. एकूण एकंदर धावा जोडल्या जातात त्या फलकावरती 2 आणि आता मात्र 6 चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची अत्यावश्यकता. 6 balls and 10 runs to win. मरता क्या न करता पुन्हा एकदा अभिषेक शेलार मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या सामन्याची नजाकत मात्र थोडीशी वेगळी आहे. या सामन्याची परिस्थिती जर आपण पाहिली थोडीशी वेगळी आहे. या सामन्याचा खेळ जर आपण पाहिला थोडासा वेगळा आहे. तो कसा आहे उर्वरित 6 चेंडूमध्ये जरूर आपल्याला ऐकायला आणि पाहायला सुद्धा मिळेल. तत्पूर्वी संधी देऊया डीजे प्रतीक मॅन फ्रॉम अनगाव प्रतीक पावशी. तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकूण एकंदर धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 15 धावा आणि जिंकण्याकरता धावसंख्या आहे फलकावरती 11 धावा आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. व्हॉट मॅच, इट्स अ क्लोज फोटो फिनिश मॅच. 6 चेंडू 10 धावांची मॅच. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज योगेश गोणे. अगदी जर आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये अप्रतिम झेल समाप्त केला होता. मजबूत देह यष्टी जरी असली तरी सुद्धा सकाळचा सराव या खेळाडूचा खूप महत्वाचा आहे आणि तोच सराव इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कॅप्टन कुल नितेश मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि नितेशचा विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत संघाला सावरण्याची आवरण्याची क्षमता ही त्याच्याकडे आहे आणि त्याचा खेळ तो कशा रीतीने करतोय हे मात्र पाहूनही त्याहूनही अधिक महत्वाचं आहे. पाहता पाहता 6 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज तयार, आखूटप्प्याचा मारा निश्चितच यष्ट्यांच्या किंचित जवळून चेंडू निघून गेलाय आणि आता मात्र समीकरण बदलताना आपण पाहतोय 5 चेंडू आणि 9 धावांचं. व्हॉट अ मॅच, 5 चेंडू 9 धावांची गरज. चेंडू गणिक इथून मात्र गोलंदाज योगेश गोणे याला संदेश दिला जातोय आणि त्या कानमंत्राचा तो वापर कशा रीतीने करेल हे मात्र पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. 5 चेंडू 9 धावांची गरज. चेंडू गणिक इथून मात्र आव्हान थोडंसं खडतर होत आहे. जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब संघाला विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ अतिरिक्त खर्च होतो याची नोंद घ्या. फर्स्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पहिली सूचना वेळेच्या बाबतीत करण्यात आलेली आहे याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती योगेश गोणे यांना आपण पाहतोय. 5 चेंडू 9 धावांची गरज. शॉर्ट रनअपने गोलंदाजी फटका फसलाय. चेंडू काही वेळ हवेत. अगदी जर आपण पाहिलं तर चेंडू रिकॉशियस होताना पाहतोय, वळण घेतोय. एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्यात 2 आणि आता मात्र सामन्याची स्थिती आहे 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 7 धावांची गरज. 4-7 7-4. सामन्याला इथून मात्र चांगल्या रीतीने सजवलं गेलेलं आहे. आपण पाहतोय जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव संघाच्या माध्यमातून. व्हॉट अ मॅच, 4 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज योगेश गोणे बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, स्विंग आणि मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेईल. तत्पूर्वी समीकरण बदलतंय. 3 चेंडू 7 धावांची गरज. दर्जेदार रीतीने इथून मात्र सामना वळण घेताना आपण पाहतोय.
महत्वपूर्ण सराव, महत्वपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक. यावेळेस मात्र आखोटप्प्याचा चेंडू निघून चालला. चेंडू डिक्लेअर झोनकडे वाटचाल करेल का? धावचीची संधी आणि पंच मुरली जाधव यांचं बोट आकाशात वर आणि सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. वॉट मॅच. 2 चेंडू 6 धावांची गरज. नितेश मात्र आपल्या सहकार्यावरती थोडासा निराश होतोय. खऱ्या अर्थानं या दुसऱ्या धावेची गरज होती का? खेळाडूला निश्चितच प्रश्न विचारला जाईल. सनी याला. योगेश गुणे आणि टीम प्लीज कोऑपरेटर्स. वेळेच्या बाबतीत तुम्हाला वारंवार सूचना केली जाते, तर आपण या सूचनेचं पालन जरूर करा, हीच मात्र अपेक्षा आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. वॉट मॅच. नितेश आता मात्र आपल्या सहकार्याला अशू याला मात्र चांगला कानमंत्र दिलाय, पण त्याचा वापर कशा रीतीने करतोय हे त्याहूनही तितकंच महत्वाचं. 2 चेंडू 6 धावांची गरज. वॉट मॅच. इट्स अ क्लोज फोटो फिनिश मॅच. यापूर्वीच या सामन्याबद्दल आम्ही सांगितलं होतं, बिग वॉर बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटी करता येणार आहे आणि तोच वॉर, तेच युद्ध मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळते. 2-6 6-2. गोलंदाज तयार. योगेश शॉर्ट रन गोलंदाजी. वेग तर चांगला. चेंडूला पाठवलंय फाईनल क्षेत्रामध्ये आणि संतोष टायगर याच्या हातून झेल सुटणं म्हणजे नामुमकिन, अशक्यप्राय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हा सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जय वाघोबा लाभ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी पिळंजे संघ गोल्डन षटकारावरती सामना जिंकला होता. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर जय बजरंग धोंडा वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. देवांश 11 रामवाडी संघ. त्याच्यामध्ये देवांश 11 रामवाडी संघाने बाजी मारली होती. पण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? 1-6-6-1. कधी कधी छोटी वाटणारी धावसंख्या ही मोठी वाटू लागते आणि मोठी वाटणारी धावसंख्या ही मात्र छोटी वाटू लागते. हे क्रिकेटचं समीकरण आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. शॅमेलियन सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ कोणता? तो म्हणजे क्रिकेटचा हा खेळ. गोलंदाज तयार. योगेश गुणे बॉलिंग मार्क वरती. 1 चेंडू 6 धावेची गरज. 1:6. 1 चेंडू 6 धावेची गरज. सर्व प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. बसलेले प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. बरेचसे प्रेक्षक नख खात आहेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. 1-6 आणि इथून मात्र वाईड बॉलचा इशारा आणि हे समीकरण बदलताना आपण पाहतोय. 1-5 असं समीकरण. वॉट मॅच. तिसऱ्यांदा हे समीकरण आलंय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? 1-5 तिसऱ्यांदा समीकरण आहे आणि निश्चितच 2 वेळा तर मात्र फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. 1 चेंडू आणि धावाची आवश्यकता आहे ती 5. बॅटची कडा आणि चेंडू अडवला गेलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. वेल डन, वेल प्लेड. जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आणि हार्ड लक म्हणावं लागेल अनिकेत शेलार आणि कॅप्टन कूल नितेश अभिषेक शेलार. निश्चितच पुढील येणाऱ्या स्पर्धांकरता तुम्हाला